मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरात सध्या रंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. नुकतंच आर्यानं निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळं निक्की घरामध्ये आरडाओरडा करत रडायची नाटकं करते. त्यामुळे बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा सुनावतात. हे तर आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. निक्कीच्या या सगळ्या गोष्टींना नाटकं का म्हणायची? कारण बिग बॉसनं आर्याला शिक्षा सुनावल्यानंतर निक्की परत एकदा तिच्या मूळ रूपात येते आणि जान्हवीसोबत परत एकदा मोठमोठ्यानं भांडणं करायला सुरुवात करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरामध्ये निक्की आणि जान्हवी या दोघींची भांडणं सुरू होतात. निक्की परत एकदा तिचे खरे रंग दाखवत जान्हवीला तुला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असं बोलते. यावर जान्हवी दम असेल तर मला घराबाहेर काढून दाखव, माझं तुला चॅलेंज आहे असं बोलते. यावर निक्की कॅप्टन्सीमधून हिला बाहेर काढलंय याचा हिला खूप राग आलाय असं बोलते. यानंतर दोघींची भांडणं किचनमध्ये सुरू होतात. जान्हवी खूप रागातच निक्कीशी भांडत असते. ती बोलते, तुला कोण ओळखत नव्हतं ना मराठी जनता, त्यामुळे तू आलीस मराठी शो मध्ये, सगळींना घाण झाली आहेस तू या घरामध्ये असं बोलत जान्हवी निक्कीला खूप काही सुनावते. सगळे घरातील त्यांचा वाद मिटवायचा प्रयत्न करत असतात, पण जान्हवीचं हे रौद्र रूप घरातल्यांना खूप दिवसांनी परत एकदा पाहायला मिळालं आहे. जान्हवी कोणाचंही काही ऐकून घेत नाही आणि या सगळ्या भांडणात ती निक्कीवर भारी पडत असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना धमाल गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला जान्हवीचं हे रौद्र रूप निक्कीच्या विरोधात पाहायला मिळत आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. बिग बॉस मराठीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.